ही काय बॉक्सिंग स्पर्धा नाही, हे होय लग्नाचे वराडी. पण हे भांडू कव राहिले, बाया एकमेकाच्या केस उपटू राहिल्या, माणसं एकमेकाला बुक्के हाणू राहिले. पण या समद्या राड्याचं कारण हाय एक बूट. हाव, बरोबर ऐकू राहिले तुम्ही. एका बुटासाठी अख्खं लग्न कुस्तीचं मैदान बनलं. बूटचा हा कार्यक्रम होय. नेमकं भांडण झमकलं कसं आणि पुढं काय झालं, सगळा झांगडगुत्ता समजावून सांगतो. व्हिडिओ पूर्ण पहा. तुम्ही ऐकलं असाल ना, हुंड्यासाठी भांडण होते. सोनं कमी पडलं का वराडी तोंड सडवून बसते. इतकंच का तर जेवाले 4 गुलाबजामू कमी पडले का राडे होते. पण इथं एका बुटावरून बाहुबली पार्ट 3 झाला ना. जिथं अक्षदा पडायच्या होत्या तिथं बुक्के पडले. नवरदेव हनीमूनला जायच्या आधी आता पोलीस स्टेशनच्या चक्रा मारतोय. घटना होय जालन्याच्या अंबड तालुक्यातील नांदी गावातली. लग्नाचा मांडव सजला होता. पाहुणे मंडळी नटून थटून आली होती. सगळं काही जोमाच होतं. पण भारतीय लग्नाची एक ती रिस्की प्रथा हाय आडवी आली. जोटवा चपई म्हणजे नवरदेवाचा बूट लपवणं. तसं पाहिलं तर या प्रथेमध्ये मेवना साळ्या जणी या नवरदेवाचा बूट लपवतात. पण बदल्यामध्ये काही पैसे बी मागते. हा सगळा गमती जमतीचा भाग असतो बरोबर. पण नांदीच्या या लग्नात मात्र या बूटानं चांगलाच पाय काढला. नवरीकडील मंडळीनं बूट लपवला तर खरी, पण नवरदेवाकडच्या बड्या बापाच्या लेकाला ही काय थट्टा पोचली नाही. आमचा बूट कसा लपवला, इथूनच झाली वादाले सुरुवात. सुरुवातीला शाब्दिक झाली चकमक. घराण्याचा उद्धार झाला आणि बघता बघता लग्नाचा मांडव WWE रिंग मध्ये बदलला. एकीकडं मंगलाष्टक सुरू व्हायची आणि दुसरीकडं एकमेकांचे कॉलर पकडले जात होते. नवरीकडचे म्हणे बूट आमचा अधिकार आहे, नवरदेवाकडचे म्हणे बूटाले हात लावलाच कसा. थोडक्यात काय तर या बूटानं नवरदेवाले बोवल्यावर चढायचं होतं. त्याच बूटानं लग्नाचं पार वाटोळं केलं. आजकाल लग्नात मार ड्रोन बीन आणि मागडे कॅमेरे आणते. पण या लग्नामध्ये कॅमेरामॅनला नवरदेव आणि नवरीच्या रोमॅन्टिक पोजपेक्षा या फ्री स्टाईल हाणामारीचेच फुल शॉट मिळाले ना. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर बॉम्ब व्हायरल होऊन राहिला. लोक विचारू राहिले की लग्न होतं का टोळी युद्ध. या हाणामारीत ना नात्याचा आदर राहिला ना पाहुण्यांची प्रतिष्ठा. शेवटी अक्षतांच्या जागी पोलिसांच्या लाठ्याची भीती निर्माण झाली. या थिल्लर प्रकाराचा शेवट अपेक्षेप्रमाणे पोलीस ठाण्यातच झाला. अंबड पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला. आता पोलीस तपास करतायत की नेमका बूट कोणी लपवला आणि कोणाचं डोकं आधी सटकलं. पोलिसांनी अंबड हद्दीमध्ये मौजे नादी या गावात लग्न समारंभामध्ये नवरा आणि नवरीच्या बूट चोरण्यावरून वाद झाला होता. त्या दोन्ही गटामध्ये हाणामारी झाली होती. त्याप्रमाणे पोलिसांनी अंबड येथे गुन्हा दाखल आहे. गुन्ह्याचा तपास चालू असून चौकशी अंती सर्व संबंधित आरोपीवर कायदेशीर कारवाई करण्याची तजवीज ठेवली आहे. कुठली घटना आहे सर ही? मौजे नादी गावामध्ये झालेली घटना आहे. नवरा आणि नवरीचा बूट चोरण्याच्या या किरकोळ कारणावरून दोन्ही गटामध्ये वाद झाले होते. बूट वगैरे जप्त केलेला आहे का त्यामध्ये काही? आणखीन जप्त नाही झालेला, तपास चालू आहे. संबंधित तक्रारदारांनी सोने सुद्धा चोरी केल्याचा आरोप संबंधित केलेला आहे. तक्रारदाराने आरोप केलेला आहे. चौकशी अंती जे काही निष्पन्न होईल त्याप्रमाणे पुढील कायदेशीर कारवाई होईल. कोणाला काही ताब्यात घेतलं की या संदर्भात काही? अद्याप नाही. विचार करा, ज्या लग्नाची आठवण आयुष्यभर आनंदानं सांगायची असते तिथं आता ही मंडळी सांगन आमच्या लग्नात बुटावरून डोकं फुटलं होतं. ही आजची आपली सामाजिक मानसिकता झाली आहे का? क्षुल्लक कारणावरून आपण नात्यांचा आणि आनंदाचा असा गळा घोटणार आहोत का? तर मित्रांनो, जालन्याच्या या बूट पुराणावरून एक गोष्ट स्पष्ट आहे. लग्नात डोकं शांत नसेल तर सोहळ्याचा सोहळा व्हायला वेळ लागत नाही. आता त्या बुटाचं काय झालं माहित नाही, पण या वराड्यांना कायद्याचा बूट नक्कीच बसणार आहे. तुम्हाला काय वाटतं, अशा क्षुल्लक गोष्टीवरून हाणामारी करणाऱ्यांवर कोणती शिक्षा व्हायला पाहिजे का? आणि तुमच्या लग्नात असा काही भन्नाट प्रकार झालाय का? कमेंटमध्ये नक्की सांगा.